केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा करून 3 दिवस उलटले असले तरी चौथ्या दिवशीही लासलगाव येवलासह अनेक प्रमुख बाजार समित्यांमध्ये नाफेडची अद्याप प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील अनेक वर्षांपासून शेतीमालाला भाव नसून कांद्याला 2.5 ते 3,000 रुपये बाजारभाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। माझं नाव जगदीश बळवंत थोरात। मी नगरसूलचा शेतकरी आहे। माझ्याकडे 1,000 क्विंटल कांदे आहे। माझ्या कांद्याला कमीत कमी 2 ते 3,000 रुपये भाव भेटला पाहिजे। मागील 2 वर्षापासून शेतीमालाला कुठल्या प्रकारचे भाव नाही। मागच्या वर्षापासून कांद्याला 500 ते 1,000 रुपयाच्या आतच भाव भेटत आहे। पूर्ण शेतकरी भिकारी झालेला आहे। आजच्या मितीला 500 ते 1,000 रुपयापर्यंतच मार्केट आहे। शेतकऱ्याने जो सरकारी भाव दिलेला आतापर्यंत एकही ट्रॅक्टर त्या भावात गेलेला नाहीये। नाफेड उतरलेला नाहीये। आम्हाला 2 ते 3,000 रुपयापर्यंत तरी अपेक्षा आहेत शेतकऱ्यांना। आणि खताचे भाव, औषधाचे भाव हे कुठे गगनाला भिडलेले आहेत। तरी शेतकऱ्यांनी सरकारचा विचार करावा असा माझी विनंती आहे। शासनाने आज 3 दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची नाफेडची खरेदी चालू केलेली नाही। आणि शासन काय म्हणतंय, या मालाला हा भाव, त्या मालाला हा भाव। तर असं न करता सरसगट 3 ते 3,500 रुपयाचा भाव आज शासनाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे। आणि तोही प्रत्येक बाजार समितीमध्ये त्यांचे प्रतिनिधी उतरून आजच त्यांनी खरेदी चालू करायला पाहिजे होती। पण मग आज 3 दिवस उलटून त्यांनी कुठलाही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। हे शासन पूर्णपणे राजकारणामध्ये अडकलेलं इलेक्शनच्या पाठीमागे पळतंय। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे खास करून लक्ष दिलं पाहिजे। एकतर निसर्गाचा लहरीपणा आहे, त्याचाच शेतकरी चहूबाजूनी गुरफटलेला आहे। शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा। वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण। लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा। विशाल व सुंदर हिरवळ, आकर्षक व प्रशस्त लॉन, सुरक्षित पार्किंग सुविधा, उत्कृष्ट केटरिंगची सोय, स्टेज, लाईट्स, डेकोरेशन उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरणगाव, येवला।